हे बघा मैत्रिणींनो, नमस्कार, शुभ सकाळ. सकाळी सकाळी असं दाखवते मी की बघा असं हे लय प्रकार घडला आहे. असं मामाने काय केलं आहे, सगळं असं देवघर माझं आहे ना, बघा असं सगळं तोडलं आहे. त्याच्यामुळं मला उशीर पण झाला आहे आज कामाला. सगळ्या आज ही काढत बसली होती देवघर ही. आणि हे बघा आणि ही पाठीमागची बाजू आहे, ही असं हे केले बघा, तोडले त्याने. आता ही देवघर जवळजवळ माझ्याकडं 15 वर्ष झालं देवघर आहे. देवघर एवढं छान आहे ना, ह्याला पाण्याने खळखळा धुतलं ना तरीसुद्धा ही काही फुगलं नाही किंवा काही तुटफूट झाली नाही, काहीसुद्धा नाही एवढ्या 15 वर्षात. पण आता ही मामांनी केले असं. आता काय नाईलाजाची गोष्ट आहे, त्याला काय आपण मामाला काही बोलू शकत नाही, काय करू शकत नाही. औषध तर ठेवू शकत नाही, आणि औषध ठेवलं तर त्यांचा तरफडलेलं बघू वाटत नाही, ते आपल्या समोरच तरफडतात. ते जास्तच अशा खोडी करत राहतात. मामांची चाळी सांगू नाही म्हणतात, पण आता त्याला नाईलाज आहे, सांगावं लागलं मला. कसं बघा सगळीकडनं असं सगळीकडनं तोडले, थोडं 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 सगळीकडनं असं. इकडं जास्तच ही केले, तोडले. पण आता मी नवीन देव्हारा तयार केला आहे बघा. असं आता त्याला असं देवघर असं नवीन देव्हारा विटा ही मांडून, असं फरशीचा तुकडा मांडून त्याच्यावर ब्लाऊज पीस मांडला. मग आता मी अशी देवपूजा करणार आहे. हे बघा, आता त्याला काय करायचं, वाईट वाटते. आपण लगेच तर घेऊ शकत नाही ना, एवढी महागाईची वस्तू आहे ती. काय करायचं सांगा. तर नवीन तर नाही आणू शकत आता लगेच. मग आता हाय असं ह्याच्यावरती मी आता देवपूजा करणार. आता घेऊ शकत नाही मी लगेच देवघर. चला आता बाय, मी करते आता देवपूजा.